ज्यांना इतिहास घडवता येत नाही ते इतिहास तोडून मरोडून आपल्या हिताचा कसा करता येईल याचा प्रयत्न करत असतात. ज्यांना बलिदान देता येत नाही, ज्यांना त्याग देता येत नाही आणि परिस्थितीसमोर जे हतबल होतात त्यांना संधी मिळाली की आम्ही किती शूर आहो, आम्ही किती वीर होतो, आमचे पूर्वज कसे होते आणि आम्हीच कसे योग्य आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. हाच प्रयत्न गेल्या 8 वर्षापासून या देशामध्ये भाजप करत आहेत आणि विशेषतः याच्यामध्ये सर्वात जास्त जर इंटरेस्ट कोणाला असेल तर तो आमचे पंतप्रधान, आमचे मी म्हणतो आहे पण खऱ्या अर्थानं ते भाजपचे आणि RSSचेच पंतप्रधान आहेत. देशाचे कधी होऊ शकले नाही हे सुद्धा एक दुर्दैव आहे. आता इतिहास मोडायचा तर मग काय करायचं? मग नेहरूंचा इतिहास संपवून माझ्यापासून देशाचा इतिहास सुरू होतो, माझ्यापासून या देशाच्या प्रगतीचा पायवा भरला जातो, अशा पद्धतीचा प्रयत्न हा कशाचा द्योतक मानायचा? तर हा द्योतक आहे की मी नवीन निर्माण काही करू शकत नाही, नवीन निर्माणाची क्षमता नाही. जनतेने एवढा मोठा प्रचंड पाठिंबा देऊन 30 वर्षानंतर कधी नव्हे ते संपूर्ण बहुमताचं सरकार मला दिलं असतानासुद्धा सकारात्मक कॉन्क्रीट असं काही करता येत नाही. तर मग इतिहास जो चांगला होता तो मोडून जे काही तुटकं फुटकं आहे ते माझं आहे आणि तेच खरं आहे आणि तेच सत्य आहे असा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न नरेंद्र मोदीजीच्या माध्यमातून भाजप करताना दिसत आहे. जो इतिहास स्वातंत्र्याच्या दरम्यान नाकारला गेला, जो विचार, इतिहास म्हणण्यापेक्षा जो विचार या देशातल्या बहुसंख्य जनतेने सर्व धर्मातल्या मान्य केला नाही, तो रिराईट करून मान्य करून घेता येईल का? आणि तो जर मान्य होत नसेल तर जुना इतिहास जो लोकांना माहिती आहे, जो खऱ्या अर्थानं घडला आहे, ज्याच्यामध्ये त्याग आहे, बलिदान आहे, या देशाचा खरा इतिहास आहे, सामाजिक इतिहास आहे, राजकीय इतिहास आहे, आर्थिक इतिहास आहे, तोच मिटवून टाकायचा असा प्रयत्न जो आहे तो इथे सुरू होताना दिसतो. आता मग 1857ची पहिले जी स्वातंत्र्याची लढाई आहे तिला पहिले म्हणायचं की 1757च्या प्लासीपासून हा इतिहास बघायचा? जनरली इतिहासामध्ये 1757 नंतर अर्वाचीन इतिहास किंवा ज्याला मॉडर्न हिस्ट्री म्हणतो आपण त्याची सुरुवात मानल्या जाते, कारण 57च्या प्लासीच्या लढाईत खऱ्या अर्थानं राजकीय अस्तित्व ईस्ट इंडिया कंपनीने निर्माण केलं आणि तो सुद्धा फितुरीचाच आहे, तो सुद्धा फितुरीचा इतिहास आहे. 50,000ची सिराजुद्दौलाची आर्मी 500 सैनिकांच्या रॉबर्ट क्लाईव्हच्या आर्मीला हारते, हे फक्त फितुरीमुळे होऊ शकते आणि ते फितुरीमध्ये झालं. आणि पश्चिम बंगाल कलकत्त्यापासून सुरू झालेले इंग्रजांची जी या देशावरची अधिसत्ता होती किंवा या देशाला गुलाम करण्याची जी प्रक्रिया आहे ती 1818 साली शनिवार वाड्यावर युनियन जॅक पसरवला गेला आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं आणि त्यावेळेस या लढाईसाठी सगळे संस्थानिक हे लढले. बहादूर शाह जफर II याला नेता म्हणून, आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा असं एक चिन्ह आलं, पोळी चपाती जी होती ती चपाती फिरवणं आणि कमळ हे चिन्ह म्हणून सर्व लोक त्या बहादूर शाह जफर ज्याचं राज्य जे आहे ते दिल्ली ते पालमपर्यंत आहे असं उपासात्मक त्यावेळेसच्या लेखकांनी म्हटलेलं आहे, त्याच्या नेतृत्वात हे लढल्या गेलं आणि ते चिरडल्या गेलं. आणि ते चिरडल्या गेलं जरी असलं तरी त्याच्यातून येणाऱ्या काळामध्ये एका नवीन भारताच्या निर्मितीच्या काळामध्ये येणाऱ्या स्वातंत्र्य लढ्याला त्यांनी सातत्यानं प्रेरणा देत राहिले, याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही आहे. त्यामुळे 1757 पासून इंग्रजांचा जो इतिहास सुरू होतो तो इतिहास 1857 पर्यंत पण शिकण्याचं किंवा समजण्याचं याच्यासाठी आवश्यकता आहे की आम्ही आमच्या देशाला, या समृद्ध देशाला गुलाम कसं केलं, तर आपसामध्ये आम्ही लढलो म्हणून गुलाम झालो. 1857च्या लढ्याला अनेक कारणं आहे, कारण की संस्थानं खालसा करणे, वेगवेगळी कारणं देऊन खालसा करणे, त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे दत्तकपुत्र नामंजूर करून करणे आणि लोकांकडची सत्ता आपल्या हातात घेणे
आणि सामान्य माणसाची जी एक कला होती, जे एक स्किल होतं, ती टेक्स्टाईल इंडस्ट्री आपली खूप मोठी होती, खूप मोठी होती. सिल्कच्या साडीचं आपण उदाहरण देतो की आगपेटीमध्ये बंद होईल इतकं चांगल्या पद्धतीने ते बनवलं जात होतं. एक्सपोर्ट होत होतं आपल्या इथून. एक्सपोर्ट ओरिएंटेड आपली इकॉनॉमी होती. अशा सर्व पातळ्यांवर जे आहे ती खच्चीकरण भारतीय लोकांचं झालं आणि ह्या खच्चीकरणामुळे समाजही कुठं ना कुठं जो आहे तो थोडा उभा राहिला आणि 1857चं स्वातंत्र्य लढा जो आहे तो सुरू झाला. आता ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहे की एक संपूर्ण आजचा जो भारत आहे तसा भारत त्यासाठी 1857चा लढा झाला का? इंग्रजांपासून फक्त स्वातंत्र्य हवं होतं पण ते सगळ्यांना मिळून हवं होतं का? तर तेवढा मॅच्युअर त्यावेळेस तो नव्हता. म्हणून 1857चा लढा जो आहे तो स्वातंत्र्याचा पहिला लढा यासाठी आपण म्हणायला हरकत नाही किंवा म्हणायला पाहिजे ते असं की त्यानं येणाऱ्या स्वातंत्र्य लढ्याला सातत्यानं प्रेरणा दिल्या. तत्कालिक कारण या लढ्याचं कारण होतं असं म्हणणे म्हणजे एक धार्मिक मुलामा जो आहे तो या लढ्याला पोचवण्यासारखा आहे. ते तत्कालिक कारण होतं की गाईची चरबी, डुकराची चरबी, गाय आपल्याला हिंदूंना पवित्र, डुक्कर जे आहे ते मुस्लिमांना निषिद्ध, हे कारण तात्कालिक होतं. पण त्या कारणासाठी हा लढा झाला का? तर नाही. तो होता राजकीय, सामाजिक, धार्मिक या सगळ्या गोष्टींमधला जो अनावश्यक हस्तक्षेप इंग्रजांचा होता ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून, त्या सगळ्या गोष्टींसाठी होता. त्यामुळे इतिहासाला इथं कुठंतरी वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न जो आहे, धार्मिकता जोडण्याचा जो प्रयत्न आहे तो अतिशय चुकीचा आहे. तो लढासुद्धा राजकीय लढा होता, राजकीय स्वातंत्र्यासाठीचा लढा होता तो. आणि तत्कालिक कारणाला याच्यासाठी पुढं आणायचं कारण की आजच्या लोकशाहीमध्ये मताचं विभाजन करण्यासाठी धार्मिक अजेंडा जो आहे तो चांगल्या पद्धतीनं राबवता येतो, हा त्याच्यामागचा जो आहे एक उद्देश आपल्याला स्पष्टपणे जो आहे तो दिसून येतो. तर तात्कालिक कारणालाच मुख्य कारण बनवून आजच्या इतिहासामध्ये धर्मांधतेचं विष कालवायचा जो प्रयत्न आहे तो कसा चुकीचा आहे हे सुद्धा आपण समजलं पाहिजे. इंग्रजांचं जे शासन होतं ते जुलमी होतं, पिळवणूक करणारं होतं. या देशाच्या अर्थव्यवस्थेला संपूर्णतः संपवण्याच्या प्रयत्नाचा एक तो भाग होता. मग ते जमीन सुधारण्याच्या नावाखाली कायमधारा पद्धत आणली, महालवारी आणली, रयतवारी आणली. कायमधारा पद्धतीमध्ये तर वेगवेगळे लोक अशी लेअर तयार झाली आणि शेतकऱ्याची इतकी प्रचंड पिळवणूक झाली की त्यानंतर शेतकरी हा कधी मान वरती करून बघू शकला नाही स्वातंत्र्य मिळतपर्यंत. एक सकारात्मक जे आहे त्या सुधारणा नाही होऊ शकल्या. सामाजिक स्तरावर राजाराम मोहन रायची आपण एवढी मोठी चळवळ पाहिली. सतीच्या विरोधामध्ये शेवटी इंग्रजांना कायदा करावा लागला होता. हा बऱ्याच अंशी लोकांना जो आहे त्यावेळेस संक्रमणाचा काळ असल्यामुळे आधुनिकतेकडे आपण जात होतो, वैज्ञानिक दृष्टिकोन या देशामध्ये निर्माण होत होता, त्यावेळेस त्या जाचक वाटत होत्या. आणि या सगळ्या गोष्टींचं जे कारण आहे की स्थानिक राजसत्तेच्या हातून सत्ता जाणे, स्थानिक लोकांना नवीन पद्धतीचं शासन, जुलमी शासन अनुभवायला भेटणे आणि त्याच्यामध्ये त्यांना सामाजिक स्तरावर, आर्थिक स्तरावर, राजकीय स्तरावर गुलामी जी आहे ती सुरू होणे, याच्यामुळे तो एकत्रित पद्धतीनं झालेला तो उठाव होता. स्वातंत्र्याचा विचार जो होता तो विचार होता आणि मग त्यांनी येणाऱ्या काळामधल्या लढ्याला जे आहे ती प्रेरणा देण्याचं काम केलं.